तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्यासोबत जोडले गेले। जय, आपण पाहतोय राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकावर उभे आहेत आणि यावेळी मोठी गर्दी दिसून येते। आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता दादर स्थानकावरती पोहोचले। शिवतीर्थावरून खरं तर 10 वाजता हे शिवतीर्थावरून राज ठाकरे निघाले आणि आता दादर पश्चिम रेल्वेवरती खरं तर राज ठाकरे हे पोहोचले। आपण पाहू शकतो या ठिकाणी खरं तर राज ठाकरे यांचा हा रेल्वेने प्रवास खरं तर पोलिसांना कुठेतरी अडचणीचा सुद्धा पाहायला मिळतो, कारण की मोठ्या प्रमाणात पोलिसांची सुद्धा या ठिकाणी फौज फाटत होतं तैनात झाल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सर्वसामान्यांसोबत सुद्धा राज ठाकरे ज्या ते संवाद साधतायत, त्यांचा हात दाखवतात किंवा त्यांच्याशी संवाद साधतात आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता आपण जर पाहिलं आतापर्यंत 2 लोकल ट्रेन ज्या आहेत त्यांनी सोडल्या आणि या पुढची जी लोकल ट्रेन त्यांनी खरं तर हा प्रवास जो आहे तो राज ठाकरे याचा सुरू होणार आहे। दादर ते चर्चगेट पर्यंत हा संपूर्ण प्रवास लोकलने राज ठाकरे करणार। आपण पाहिलं तर त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर असतील किंवा नितीन सरदेसाई, त्याचबरोबर अविनाश अभ्यंकर हे सुद्धा आता स्थानकावरतीच पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर दादरच्या या 2 नंबर स्थानकावरती आपण आहोत। या ठिकाणावरून आता चर्चगेटचा जाणारी ट्रेन जी आहे ते या ठिकाणी थोड्याच वेळात येईल आणि या ट्रेन मधून खरं तर हा संपूर्ण प्रवास राज ठाकरे हे आता ट्रेन मधून करणार आणि यापुढे सत्याच्या मोर्चासाठी खरं तर ते चर्चगेट या ठिकाणी दाखल होतील आणि तिथून पुढे खरं तर या मनसे नेत्यांची काही विषयांवरती बैठक सुद्धा होणार आहे आणि या बैठकीनंतरच आपण जर पाहिलं तर राज ठाकरे हे संपूर्ण मोर्चामध्ये आहे ते सहभागी होतील। खरं तर फॅशन स्ट्रीट पासून ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा संपूर्ण मोर्चा असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज ठाकरे हे खरं तर शिवतीर्थावर निघाले आहेत आणि आता दादर स्टेशनवरती हे पोहोचलेत आणि आता पाहिलं थोड्याच वेळात खरं तर ट्रेननी प्रवास करत राज ठाकरे हे चर्चगेटला पोहोचले आणि तिथून पुढे या सर्व मोर्चामध्ये ज्या ते सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील।